हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण फोरटक्स ब्लाऊजचं स्टिचिंग बघणार आहोत. या ब्लाऊजच्या कटिंगची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना हा खूप उपयुक्त व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. बॅक पार्ट घेतलेला आहे आणि उंची टाकून घेतली आवडीनुसार. आणि जी गळा रुंदी आहे ती सुद्धा आपण इथं 2.25 इंच टाकलेली आहे वरती आणि खालच्या साईडला 2.5 इंच अशा पद्धतीने बॉक्स काढून घ्यायचा आहे. आणि गोल गळ्याचा राऊंड शेप मी इथे देऊन घेतलेला आहे. हा फोरटक्स ब्लाऊज आहे. हा अगदी तुम्ही कोणासाठीही शिवू शकता. वयस्कर बायांसाठी शिवू शकता किंवा आपल्यासाठी सुद्धा आपण हे ब्लाऊज अशा पद्धतीने स्टिच करू शकतो. खूप सुंदर असा ट्रेंड आहे याचा. आता आपण गोल गळा काढून घेतलेला आहे. त्याच्यावरती हा अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे. ब्लाऊज पीसचा कपडा हा सरळ आहे, उलटा वगैरे नाही आहे, जेणेकरून आपल्याला पलटी मारलं की तो सरळ भाग बरोबर वरती येतो. गोल गळ्यावरती मी राऊंड घेतलेला आहे. व्यवस्थित आपल्याला जसंच्या तसं स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्ही जर समजा डिझाईन गळा घेतलेला असेल तर तुम्ही डिझाईन पण याच पद्धतीने घ्यायची आहे. खालच्या साईडली कमरेच्या साईडने आपल्याला अर्धा इंचाने खालून सरळ टीप मारून घ्यायची आहे. आणि या पद्धतीने एक्स्ट्रा असलेला ब्लाऊज पीसचा कपडा इथे कट करून टाकायचा आहे. जो गोलगळा आहे त्याचा आतमधून टिपेच्या आतमधून 1/2 इंच इतकं अंतर ठेवून बाकीचा कपडा आपल्याला इथे कट करायचा आहे गोलगळा. आता छोटे छोटे कट लावून घ्यायचे आहेत आपल्याला. अशा पद्धतीने कट लावून घेतल्यानंतर याला पलटी मारून घ्यायचं तर आपला सरळ भाग हा छानपैकी बाहेर येतो. आता याच्यावरती आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे, जी आपण दाब टिप म्हणू त्याला. आणि या पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत ज्यावेळेस तुम्ही बघत येशाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओला तुम्हाला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा नक्कीच करा. आता इथे बघा आपण खालच्या साईडनी या पद्धतीने दाबटीप देऊन घेतलेली आहे बॅक पार्टला. अगदी फास्ट होणारा ब्लाऊज आहे हा. याला वेळ वगैरे काही लागत नाही. कटिंगला 5 मिनटं आणि स्टिचिंगला 15-20 मिनटात ब्लाऊज हा आपला स्टिच होऊन जातो. अगदी अर्ध्या तासामध्ये संपूर्ण ब्लाऊज रेडी होतो. त्यामुळे ह्या ब्लाऊजची जास्त झंझट नाही आहे. एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की फॉलो करा. मी याची कटिंगची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईन. आणि या पद्धतीने एक्स्ट्रा असलेला ब्लाऊज पीसचा कपडा इथे आपल्याला कट करून टाकायचा आहे. बघा अशा पद्धतीने बॅक पार्ट आपला तयार झाला. इथे आपल्याला टक्स मारायचे आहे, जे आपण बॅक पार्टला मारतो. जे मी 4 इंचावरती घेते तर दोन्ही साईडचे आपल्याला सेम टू सेम म्हणून मी इथं पेनाचं मार्किंग केलं. खडूचं पेनाचं मार्किंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले बॅक पार्टचे टक्स हे सेम टू सेम व्यवस्थित येतात मग. आणि या पद्धतीने आपल्याला टक्स मारून घ्यायचे. तर मी इथं डबल टिप मारून घेणार आहे दोन्ही साईडने. आता दुसऱ्या साईडने पण आपल्याला या पद्धतीने व्यवस्थित धरून टक्स मारून घ्यायचा आहे. व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील, ज्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ हे तुमच्या कमेंटवरच असतात. ज्याही ताई कमेंट करतात त्याच्यावरती आपले व्हिडिओ असतात. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आपण त्याच्यावरती व्हिडिओ नक्कीच बनवणार. आता या पद्धतीने बॅक पार्ट तयार झाला. आता फ्रंट पार्ट आपण इथे घेतला. फ्रंट पार्टचा इथे बघा पुढचा गळा मी टाकलेला नाही आहे. 2.25 इंच गळा रुंदी ठेवली. आणि पुढचा गळा तुम्ही आवडीनुसार टाकून घ्या. जसं मी आता 7 इंचावर टाकला, 2.5 इंच खालून गळा रुंदी पसरून घेतली. आणि या पद्धतीने गोल गळ्याचा आकार देऊन घेतला. बघा अशा पद्धतीने टाकून घेतलेला आहे. इथं गळा रुंदी तुमची 2.5 पण येऊ शकते, असं नाही की मग 2.25च येईल. मी कटिंगमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, तुम्ही नक्की बघा. आता खडूचं मार्किंग आहे तर आपल्याला दुसऱ्या साईडला वाटवावा लागेल, म्हणजे दोन्ही साईडचे गळे छानपैकी सेम टू सेम आपले निघल्या जातील. आता हे जे दुसऱ्या साईडला जेवढं पण असं मार्किंग दिसतं ते आपण थोडं छान असं घट्ट करून घेऊ.
बघा अशा पद्धतीने डार्क करून घेऊ आणि टक्सचं पण मार्जिन जे आहेत ना ते पण आपल्याला या पद्धतीने करून घ्यायचे. तर मी अगोदरच थोडे थोडे बघा साईडनी कट वगैरे लावून घेतलेत, जेणेकरून आपल्याला छान असं पटकन लक्षात येतं. आणि हे बघा दोन्ही साईडचे आपण टक्स जे आहेत ते मारून घेतलेत. आता आपल्याला इथे ब्लाऊज पीसवर ते पार्ट ठेवून घ्यायचेत. दोन्ही साईडचे 2 पार्ट अशा पद्धतीने ठेवल्यानंतर एक पार्ट आपण साईडला ठेवू आणि एक पार्ट घेतलेला आहे. तर सगळ्यात पहिलं आपण गळा काढून घेऊ, कारण आपल्याला याला पलटी मारावा लागेल. जर तुम्ही इथं खालून पट्टी जोडणार असाल तर मग तुम्हाला अशा पद्धतीने पायपिंग वगैरे करायची असेल तर तुम्ही आहे असंच ठेवून हे स्टिच करून जॉईन करून घेऊ शकतात. पण या पद्धतीने जर तुम्ही स्टिच केलं तर तुमचा वेळही खूप वाचतो, ब्लाऊजही फास्ट होतो. खालून मी कट करून घेतलं. आता दुसरा पार्ट मी इथं एकदा घेते. बघा या पद्धतीने गळ्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. या ब्लाऊजचं माप 38 इंच आहे, तर 38 साईजचा आहे, तर त्यासाठी तुम्ही नक्कीच बघावा. 38 साईजचं ब्लाऊजचं पॅटर्न हे खूप चालतं, कस्टमरसाठीही चालतं आणि तुम्ही जर स्वतःसाठी शिवत असाल तर नक्कीच जी लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही ह्या ब्लाऊजच्या कटिंगच्या व्हिडिओ नक्कीच बघा. गळा कट करून घेतलेला आहे. आता याला पलटी मारून घेऊ आपण. हे बघा आता गळ्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने. तर साईडने आता आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित असं अस्तर जे आहे ते आपल्याला ब्लाऊज पीसला जॉईंट करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता आपला इथं अशा पद्धतीने एक फ्रंट पार्ट जो आहे तो आपला इथे गळा झालेला आहे. अजून टक्स वगैरे मारायचे आहेत, पण सगळ्यात पहिलं आपण हे गळा आणि ही दोन्ही पार्टचं व्यवस्थित करून घेऊ, त्याच्यानंतर टक्स मारून घेऊ. तर गळा कट करून छान असे त्याला कट लावून छान असा पलटी मारून घेतलेला आहे. आता छान असं त्याच्यावरती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे दुसरा पण पार्ट तयार करून घेतला. एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस इथे कट करून टाकणार आहे आपण. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. काही समजलं नसेल तर तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. अशा पद्धतीने आपण इथे दोन्ही पार्ट तयार केले. आता आपण काय करू की याचे जे टक्सचे मार्क आहेत, मार्किंग केलेलं आहे ते आपण इथं छान असं त्याच्यावरती एक टिप मारून घ्यायची आहे. तर आपल्याला याच्यावरती डबल टिप मारून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही या पद्धतीने 1 टक्स आपण मारून घेतला. आता 2 टक्स आहे, तर त्याच्यावरती पण मी डबल टिप मारून घेते. आता हा आपला 3 टक्स आहे. आता हा आपला 4 टक्स आहे. तर अशा पद्धतीने हे आपले 4 टक्स झालेले आहेत आणि आपला ब्लाऊज ही 4 टक्सचा आहे. तर आपण बघा या पद्धतीने आपण पफ वगैरे खूप छान येतो. तुम्ही नक्की ट्राय करा. आता एक्स्ट्राचं जे काही साईडचं निघलेला कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून टाकायचा आहे.
एक साईडचा आपल्याला टक्स मारून झालेत, दुसऱ्या साईडचेही टक्स याच पद्धतीने मारून घेऊ आपण. व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि बरेच व्हिडिओ आपण कटिंगचेही अपलोड केलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. तर बघा आपल्या इथं 4 टक्स मारून झालेले आहेत. आणि आता आपण इथं एक्स्ट्राचं जे काही साईडचा कड आहे ते आपण इथे कट करून टाकलं आणि दोन्हीही पार्ट आपले तयार आहेत. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, दोन्हीही पार्ट तयार आहेत तर आपल्या इथं हुक लूप पट्टी आणि मागील पार्टला जॉईंट करून घ्यायचे. हे पार्ट हुक लूप पट्टी पण आपल्याला तयार करायची आहे आणि बाहीसुद्धा मी इथे तयार करून घेतलेली.